भरत गोगावलेंनी केलेला दुसरा सर्वात मोठा दावा हा नारायण राणे यांच्या संदर्भातला आहे। नारायण राणे हे पुन्हा शिवसेनेमध्ये येणार होते। भाजपमध्ये जाण्याआधी नारायण राणे शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक होते, मात्र उद्धव ठाकरेंनी ही संधी गमावल्याचा दावा भरत गोगावले यांनी केलाय। नारायण राणे यांच्यामुळे पक्षाला वैभव आलं असतं असंही भरत गोगावले यांनी म्हटलंय। फक्त नारायण राणेच नव्हे तर छगन भुजबळ सुद्धा शिवसेनेत पुन्हा येण्यासाठी तयार होते, मात्र हे रश्मी ठाकरे यांच्यामुळे रखडल्याचा मोठा आरोपही भरत गोगावले यांनी केलाय। तुम्ही दोघांसोबत काम केलंय, तुम्ही राज ठाकरेंसोबतही काम केलं, तुम्ही उद्धव ठाकरेंसोबतही काम केलंय। दोघांचं एकंदरीत राजकारण बघता ते एकत्र येतील असं तुमचं रीडिंग काय? आत्ताच्या स्थितीमध्ये तरी आम्हाला तसं वाटत नाही। का बरं वाटत तुम्हाला? कारण ज्या वेळेला संधी होती त्यावेळेला ती उद्धव साहेबांनी गमावली। बरं, अनेक संध्या गमावल्या उद्धव साहेबांनी, कारण त्यावेळेला नारायण राणे पण आमच्याजवळ येत होते, भुजबळ साहेब पण येत होते। राज ठाकरे तर स्वतः ज्या वेळेला आजारी झाले तेव्हा स्वतः गाडी चालवत त्यांना लीलावतीला नेलं, लीलावतीवरनं परत तिथं आणून सोडलं। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पण ते ऐकले नाहीत। कोणाचं नाही ऐकलं ते मगाशी सांगितलं ते समजून जायचं तुम्ही। रश्मी ठाकरे तुम्ही आता कसं नाव घ्यायला तुम्ही कशाला? म्हणजे सांगतोय तुम्हाला। अच्छा, म्हणजे एक मिनिट परत तुम्ही की म्हणजे राज ठाकरे परत येत होते त्याच्यात परत रश्मी ठाकरेंनी कोणता घातला? 100% त्याचं कारण आहे ना, तुम्हाला सांगतो आम्ही। कारण त्यावेळेला जर ते एकत्र दोन्ही भाऊ झाले असते, नारायण राणे अजून आमच्याजवळ आले असते, नंतर भुजबळ साहेब पण याच्या तयारीत होते, ह्या सगळ्या गोष्टीच्या जर घडामोडी पाहिल्या आपण तर आज शिवसेना कुठल्या कुठे असते। म्हणजे तुम्ही एक दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बोलतात, नारायण राणे परत येणार होते शिवसेनेत? 100%। कधी येणार होते? मागच्या वेळेला, म्हणजे ज्या वेळेला हे आमच्या घडामोडी होण्याच्या त्याच्या बरेच अगोदर, म्हणजे भाजपमध्ये जाण्याच्या अगोदर। अच्छा, त्यांचा स्वाभिमानी काहीतरी सगळे राणे परत आले होते, ही तुमची म्हणजे माहिती आहे की नाही? माहिती आहे, आमची चर्चा चालू होती आणि आम्ही पण सांगत होतो की नारायण राणे साहेबांना घ्या, की जेणेकरून तुम्ही म्हटलं होतं। हां, कारण कोकणातली ताकद होती ना, नारायण राणे साहेबांची एक ताकद होती, वेगळं वलय होतं, एक मराठी माणूस म्हणून, डॅशिंग माणूस म्हणून एक त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारे पाहिलं जात होतं आणि ते त्यावेळेला आले असते तर आज शिवसेनेचं वेगळं वैभव असतं। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। चंद्रकांत, आपण पाहिलेलं आहे टू द पॉइंट मध्ये भरत गोगावले यांनी अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी असंही म्हटलं की नारायण राणे आणि भुजबळ शिवसेनेमध्ये येणार होते, ते यायला इच्छुक होते, मात्र रश्मी ठाकरेंमुळे ते आलेले नाहीये, त्यासाठी उद्धव ठाकरेंनी नकार दिला असं त्यांनी म्हटलेलं आहे। कसं पाहायचं? खरं तर भरतसेठ गोगावले हे शिंदे सेना फुटल्यानंतर एकदम राज्याच्या राजकारणात उभरतीला आलेले नेतृत्व आहे, आगळपगळ नेतृत्व आहे। आपल्याला माहिती आहे मागच्या टर्ममध्ये ते सातत्याने कोट घालून फिरत होते पण त्यांना मंत्रिपद काय मिळालं नाही, पण ह्या टर्ममध्ये मात्र त्यांनी मंत्रिपद मिळवलं आणि त्यानंतर एकदम ते सातत्याने त्यांचा आणि सुनील तटकरेंचा रायगडमधला राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला, आजही सुरू येतो पालकमंत्रीपदावरून। त्याच भरतसेठ गोगावलेंनी ऐन महापालिके तोंडावर G24च्या टू द पॉइंट या प्रोग्राममध्ये आपले संपादक कमलेश सुतार यांनी एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक बॉम्बगोळे टाकलेले आहेत शिवसेनेवरती, विशेष करून फक्त शिवसेना नाही, उद्धव सेना नाही तर राष्ट्रवादी सुनील तटकरे त्यांच्यावरही बॉम्बगोळे टाकले। त्यामुळे यांच्या या मुलाखतीमुळे महाराष्ट्र राजकारण पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे। याचे खुलासे करता करता दोन्ही पक्षांची अडचण होताना दिसते, कारण ते जे बोललेत अगदी आपण जे खाजगीत बोलतो ना त्याच गोष्टी त्यांनी जाहीर करून टाकलेल्या आहेत। त्यामुळे आता काउंटर कसं करायचं असा प्रश्न शिवसेनेसमोर पडलेला आहे। आणि दुसरा, आता तटकरे याला काउंटर कसं करणार, कारण त्यांचा आणि तटकरेंचा वाद जगजाहीर आहे। त्याच्यामुळे ते रायगडचं पालकमंत्रीपद पुन्हा एकदा ह्या दोघांच्या वादामुळे अडकून राहणार हे उघड दिसतंय। दोघंही दावा सोडायला तयार नाही, म्हणून ह्या दोघांच्या इलेक्शनमध्ये त्यांची पुन्हा आपल्याला उभा संघर्ष पाहायला मिळेल महायुतीतच। आणि दुसरं, मुंबई महापालिकेमध्ये ऐन महापालिके तोंडावर थेट मातोश्रीवरच एका अर्थाने राजकीय हल्ला केला गोगावलेंनी। त्यामुळे आता त्याला काउंटर कसं कारण वहिनी पक्ष चालवतात हा आरोप आजचा नाही, यापूर्वी अनेकदा आरोप झाले पण ती कुजबूज होती, पण पहिल्यांदा जाहीर आरोप झाले। त्यामुळे त्याला काउंटर कसं करायचं यासाठी शिवसेनेला नक्कीच वेगळं प्लॅनिंग करावं लागणार आहे उद्धव सेनेला। अगदी, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर नारायण राणे या संदर्भात काय नेमकं भाष्य करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।